जिल्हा झटपट। चंद्रपूरकरांची देवी दर्शनानं नव्या वर्षाची सुरुवात। पुरातन देवी महाकाली मंदिरात भाविकांनी पहाटेपासून केली गर्दी। वाशिम जिल्ह्यातील वनोजा गावातील राजे शिवछत्रपती मित्रमंडळाचा अनोखा उपक्रम। ग्रामस्वच्छता करून केलं नववर्षाचं स्वागत। नंदुरबार शहरातील श्रॉफ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सामूहिक नमस्काराद्वारे नववर्षाचं केलं स्वागत। शाळेतील 850 विद्यार्थ्यांचा सहभाग। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या देवगिरी प्रदेशाचं 59वं प्रदेश अधिवेशन येत्या 2 ते 4 जानेवारी दरम्यान लातूर इथं होणार। या अधिवेशनाचं उद्घाटन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते। छत्रपती संभाजीनगर इथं गुंठेवारी नियमितीकरण योजनेला 31 मार्चपर्यंत मुदतवाढ। राज्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या पावसामुळे तसंच गारपिटीमुळे रब्बी पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका। सांगली, जळगाव आणि धुळे या जिल्ह्यातल्या 6 तालुक्यांमधील सुमारे 2,500 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। आणि लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीनं सुरू असलेल्या महिलांसाठी मोफत बस प्रवास योजनेसाठी स्मार्ट कार्ड नोंदणीच्या मुदतीत 10 जानेवारीपर्यंत वाढ।